नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण अशा एका प्रवासाला साक्षीदार होणार आहोत जिथे भक्तीचा एक नवा अर्थ सापडतो, जिथे संघर्षातून मुक्ती मिळते आणि जिथे खऱ्या आध्यात्मिक मार्गाचा प्रकाश उजळतो। बीड जिल्ह्यातील सुधाकर साहेबराव सोळंके हे वारकरी संप्रदायातील एक निष्ठावान साधक होते। भजन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जीवन व्यतीत केलं, लाखो लोकांना प्रवचनातून प्रबोधन केलं। परंतु त्यांनी स्वतःसाठी जे आध्यात्मिक समाधान शोधलं ते त्यांना मिळालं का? गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ त्यांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरागत भक्तीचा अवलंब केला, संतांचे अभंग गायले, पंढरपूरच्या वारीत तन मन धन वाहून घेतलं, तरीही अंतःकरणातील शांती मिळाली नाही। कुठेतरी प्रश्न सतत सतावत होता, खऱ्या मोक्षाचा मार्ग कोणता? प्रवासाच्या एका टप्प्यावर त्यांनी भगवद्गीतेचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या समोर उलगडले एक नवीन सत्य। तिथूनच सुरू झाला संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाच्या दिशेने प्रवास। वारकरी संप्रदायातील पारंपरिक भक्ती पद्धतींपेक्षा वेगळा असा शास्त्रांच्या आधारावर असलेला हा भक्ती मार्ग त्यांनी स्वीकारला आणि त्यांचे आयुष्य बदलून गेले। त्यांना केवळ आध्यात्मिक लाभ नाही मिळाला, तर शारीरिक कष्ट, दुःख आणि रोगांपासूनही मुक्ती मिळाली। ते मूळ व्याधाच्या आजाराने त्रस्त होते, 2 वेळा ऑपरेशन करूनही आराम नव्हता, परंतु नामदीक्षा घेतल्यावर तो आजार काही दिवसातच नाहीसा झाला। याशिवाय त्यांचा संपूर्ण कुटुंब संत रामपालजी महाराज यांच्या शरणी आला आणि त्यांनीही जीवनात नवे परिवर्तन अनुभवले। पण या प्रवासातील सर्वात अद्भुत क्षण म्हणजे त्यांचा हरवलेला मुलगा परमात्म्याच्या कृपेने पुन्हा त्यांना मिळाला। एक विलक्षण अनुभव, जिथे एका अनोळखी व्यक्तीने मदतीचा हात पुढे केला आणि क्षणभरात अदृश्यही झाला। हा केवळ योगायोग होता की संत रामपालजी महाराज यांची दया? सुधाकर सोळंके यांचा हा चमत्कारिक प्रवास आणि त्यांचे अनुभव आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव सुधाकर साहेबराव सोळंके। आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट सादोळा, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, महाराष्ट्र। आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय सर, मी वारकरी संप्रदायामध्ये भजन कीर्तन गायन या कला मला अवगत असताना मी माझा उदरनिर्वाह या भक्तिमार्गामधून भागवत होतो आणि ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यावेळेसपासून मी आता शेती करतोय। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2014 बरवाला आश्रम, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली। संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायच्या अगोदर माझा सगळा परिवार वारकरी संप्रदायामध्ये जे इष्टदैवत आहे भगवान पांडुरंग यांची भक्ती करीत होतो। तनमन धनानं या भक्तीमध्ये आम्ही पूर्ण परिवाराला या भक्तीमध्ये वाहून घेतलं होतं। उपास करणं, एकादशी, स्टेजवर जाऊन कीर्तन प्रवचन प्रबोधन करायचं आणि त्या प्रबोधनातून जे काय मानधन मिळलं जातं त्या मानधनातून माझी उपजीविका भागायची। 2 महत्त्वाचे या ठिकाणी उत्सव असायचे, कार्तिकी वारी आणि आषाढी वारी। ह्या आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये पायी चालत आम्ही पंढरपूरला जायचं। भक्तिभावानं भजन कीर्तन करीत 1 महिनाभर पायी चालत जाऊन खूप कष्ट घ्यायचे। आता तरी आम्हाला परमात्मा प्राप्त होईल, आता तरी आमचं समाधान होईल, ह्या अपेक्षेनं भक्ती करीत राहिलो। सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जो वारकरी पंथ आहे त्या वारकरी पंथाशी आपण निगडीत होता आणि जी भक्ती वारकरी पंथामध्ये चालते विठुरायाची, पांडुरंगाची, तीच भक्ती आपण करत होतात। अशी भक्ती करत असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं अनुग्रह किंवा नामदीक्षा घ्यावी? सर, वारकरी संप्रदाय म्हणजे खूप प्रबोधनाचा मार्मिक असं एक संप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले। तर त्या संतांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज आणि पैठणचे नाथ महाराज, अशा संतांचं या ठिकाणी पवित्र अशी
अभंगवाणी कथा कीर्तनातून त्यांचं पूर्ण समोरच्या प्रेक्षकांना प्रबोधन करायचो होतं आम्ही. आणि हे करीत असताना आम्ही समोर लोकांना सांगायचो की रामकृष्ण हरी हा मंत्र आहे आणि हा जपावा आणि तो तुमचा मोक्ष होईल असं आम्ही सांगायचो. ज्यावेळेस आम्ही सद्ग्रंथ वाचायचो तर आम्हाला असं लक्षात यायचं की सद्ग्रंथामध्ये भक्तविधीचा संकेत दिले, पण ते संकेत गूढ ज्ञानामध्ये होते. ते गूढ ज्ञान आमच्या या बुद्धीला, आम्हाला कुठल्या संतानं किंवा आमच्या बुद्धीला हे कळालं नाही की ह्या ज्ञानामध्ये संकेत दिले की ज्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. येरझार संपवणं म्हणजे काय? त्यावेळेस आम्ही समजून सांगायचो की जन्ममरण जर तुम्हाला चुकवायचं असेल तर भक्ती नामस्मरण करा. नामस्मरण कोणाचं करायचं? मग आम्हाला मंत्र दिला होता आमच्या गुरुनं. आमचे संप्रदायाचे जे आपेगाव या ठिकाणी संत होते त्यांच्याकडून मी नामदीक्षा घेऊन भक्तिमार्ग चालू ठेवला. नाव रात्रंदिवस प्रबोधन करून आम्ही रात्रंदिवस जप करायचो. पण असं ठरवलेलं होतं की केले कर्म तेची भोग आले उपजले ऐसे किती. म्हणजे भक्ती करूनही दुःख भोगायचं. म्हणजे असं वाटायचं की भक्ती करणं नेमकं काय करायचं जर भक्ती करूनही दुःख जात नसतील असा विचार करायचा. आणि मग सद्ग्रंथाचं वाचन करायचं. मग टी व्हीला मोठमोठ्या साधू संतांचे प्रवचन येत होते, प्रवचन ऐकायचे, त्याच्यातून बोध करायचा, समाजाला सांगायचं, प्रबोधन करायचं. असं खूप खूप दिवस चाललं सर. आणि सत्याची कास धरल्यामुळं सत्य मार्ग सापडण्यासाठी की आता तरी आपल्याला सद्गुरू मिळतील. गुरु तर भरपूर झाले, प्रत्येकाकडून मार्गदर्शन घेतलं, पण जे आध्यात्मिक समाधान होतं ते समाधान कुठं आम्हाला आढळून आलेलं नाही. म्हणून बरेचसे दिवस कथा कीर्तन करीत असताना, गायन करीत असताना असा अनुभव येऊन गेला की बस केलेलं कर्म जर भोगायचं असेल तर मग आपलं उदरनिर्वाहासाठी आणखीन काहीतरी प्रोसिजर्स करावी, काहीतरी उद्योगधंदा शोधावा. म्हणून की मला त्या ईश्वराकडूनच आवाजाची अशी देण होती की त्या आवाजानं ते मंगलाष्टक गायन ऐकताना मंत्रमुग्ध व्हायचे लोक. आणि मग म्हणून एका विशिष्ट अशा चळवळीमध्ये बहुजनाचे जे लग्न लागत होतं ते लग्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या हातून मला 10,000, 5,000, 20,000 अशी सुपारी द्यायचे आणि मला बोलून घ्यायचे की सोळंके महाराज तुम्ही या लग्नाला येऊन आमच्या बहुजनाच्या तुमच्या हातानं लग्न लावा. असा उद्योग, अशी गाडी. आणि करीत असताना असा खूप मला व्यवसाय पैसा जमला आणि इकून पैसे आणायचो. घरामध्ये मुलाचं दुखलं की वडिलाचं दुखायचं, आईचं दुखलं की बायकोचं दुखायचं. हे सतत चालू असायचे चक्र. रात्रंदिवस आम्ही गाडी घेऊन कथा कीर्तन, लग्न लावणे, सगळ्या गोष्टी. पैसा मिळत होता पण सुख नव्हतं. हे करीत असताना आम्हाला असं वाटायचं की परमात्मा, आजपर्यंत आम्ही असं ज्ञान ऐकलंय की तू निराकार आहेस. मग आम्ही ह्या पांडुरंगाला, ह्या मूर्तीला आम्ही निर्गुण आजपर्यंत सांगितलं की सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. निर्गुण सांगितला वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा, आणि आम्ही या मूर्तीची पूजा करतोय सगुण रूपामध्ये. आणि त्या परमात्म्याला आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्ही निर्गुण रूपात त्या परमात्म्याला कसं प्राप्त करून घेणार, असं मनामध्ये ध्यास लागत असताना वारकरी संप्रदायामध्ये हळूहळू मी थोडंसं लक्ष कमी केलं की नको. किंवा संप्रदायामध्ये सांगितलं की द्रव्य घेऊन कीर्तन करते ते नरका जाती, की म्हणजे कीर्तन करीत असताना जर तुम्ही त्या कीर्तनाचे पैसे घेत असताल तर तुम्ही नरकाला जाताल, असा उपदेश संतांचा होता. तुकाराम महाराजचा अभंग आहे. आणि असं वाटायचं कर्मकांड सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं नाही, तरी पण आपण दैनंदिन जीवनामध्ये श्राद्ध घालणं, श्राद्धाचं कीर्तन करणं, प्रवचन करणं, भजन कीर्तन करणं असा प्रोग्राम चालूच होता. आणि तुकाराम महाराज सांगायचे जित्यापणी नाही अन्न मेल्यावरी पिंडदान करून काय, स्पष्ट असा उल्लेख होता. कळायचं पण वळत नव्हतं. मग ह्या शोधामध्ये रात्रंदिवस आम्ही तन्मन धनानं, परमात्मा तू जर या पृथ्वीचा
चालक असतील, मालक असतील तर या दिनावर दया करा आम्हाला. आणि म्हणून सांगितलं होतं की भगवद्गीतेमध्ये असं गूढ ज्ञान स्पष्ट दिलेलं आहे भगवंतानं, आणि ते गूढ ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे अर्जुनाचं निमित्त करून. मग गीतेमध्ये आम्ही अनुग्रह घेतला आणि त्या भगवद्गीतेचं पठण चालू केलं. मग ते पूर्ण अध्याय 15वा अध्याय, 12वा अध्याय, 9वा अध्याय असे अध्याय मुखोद्गत केले. आणि ज्यावेळेस 15वा अध्यायामध्ये स्पष्ट दिलेलं होतं, उलटा लटकलेला अर्जुन हा संसाररूपी वृक्ष आहे, आणि ह्या वृक्षाचे वेदविद जो अर्थ सांगल, जो वेदविद शाखा कोण आहे, मूळ कोण आहे, डार कोण आहे, पत्ते कोण आहे, याचा जो वेदविद अर्थ सांगन तो तत्वदर्शी संत. अर्जुना, जर तुला परमसुख पाहिजे असेल, परम शांती पाहिजे असेल, आधी राम पाहिजे असेल, तर त्या परमात्म्याला उस परमात्मा के शरण में जा. गीता अध्याय 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलं की सर्व धर्माम परित्याज माम एकम शरण व्रज. अर्जुना, त्या परमात्म्याला शरण जा. जा जाने के बाद साधक फिर लौट कर संसार में नहीं कभी नहीं आता. असं ज्ञान ऐकत ऐकत पण ते उमजत नव्हतं. ते समजून ते ज्ञान, गूढ ज्ञान सांगणारा संत सद्गुरू आम्हाला या पूर्ण 15-20 वर्षाच्या अनुभवात कधीही मिळाला नाही. आम्ही लोकवेद, जी परंपरा चलत आलेली वारकर संप्रदायामध्ये, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, विष्णू सहस्त्रनामाचं वाचन करणं, हे सगळे कथा, कीर्तन, भजन याच्यामध्ये आम्ही मग्न होतो. असा आमचा पूर्ण आजपर्यंतचा वारकरी संप्रदायामधला अनुभव होता. सर, तुम्ही सांगत आहात की तुम्ही गेले 15-20 वर्षापासून वारकरी समुदायाशी जुडलेले आहात आणि त्यांच्या भक्तिमार्गावर चालत आहात, आणि ती जी भक्तिमार्ग ते सांगत आहात त्या भक्तिमार्गानुसार तुम्ही भक्ती करत आहात. तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण तो अनुग्रह कधी घेतला? सर, हे संत रामपालजी महाराजांचं ज्ञान मी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम कमी करून लग्न लावण्याचे जास्त सुपारी म्हणा, प्रोग्राम म्हणा मी घेत होतो. कारण कीर्तनामध्ये 2 तास बोलावं लागायचं आणि लग्न लावत असताना 15-20 मिनिटामध्ये लग्न मंगलाष्टक म्हणून मोकळं व्हायचं आणि त्याच्यामध्ये 10,000 मिळायचे. कीर्तनात 2 तास कीर्तन करून, कष्ट करून कुठंतरी 400, 500, 2,000 रुपये भजन केल्यानंतर मिळायचे. आणि ही तफावत पाहून की मला असं वाटायचं, मग गाडी आली, पैसा आला, सगळ्या गोष्टी आल्या, पण दुःख बी त्याच्यासोबतच येऊन गेले. मग असं एक चिंतन करायचं, मी आत्मसात करायचो की बाबा आपण जे करतोय ही कुठली स्टेप आहे? आपण भक्ती करीत असताना हा मार्ग का स्वीकारला? आपण तर द्रव्य घेऊन नरका जाती सांगितलेलं संतांना, काय करायला पाहिजे? मग त्यावेळेस मोठमोठ्या चॅनलला प्रवचनाचा कार्यक्रम असायचा. मुरारी बापू असायचे, आसाराम बापू असायचे, सगळ्या संतांचे प्रवचन असायचे, एक बडकर एक. आणि हे प्रवचन मी ऐकायचो, ते उदाहरण द्यायचे, तन्मन धनानं त्याच्याकडे लक्ष देऊन कंटिन्यू मी सत्संग ऐकायचे आणि ते प्रवचनात, कीर्तनात सांगायचे. आणि हे करीत असताना असं वाटायचं की बाबा मग जिथे गेल्यानं पुन्हा इरझार संपते, तो स्थान कोणतं? मग पुन्हा पाठीमागून वळून पाहिजे की संतानं तर संकेत दिले, पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली, कानोबा तेरे तेरे ते 3 स्थान कोणते? ज्या वेळेस हा प्रश्नाचा एक गाढ असा संग्रह निर्माण झाला की ह्या प्रश्नाचं उत्तर मला कुठं मिळेल, याचं समाधान कुठं होईल, की ज्या मंत्रानं पूर्ण मोक्ष होईल, इहलोकी बी आणि परलोकी बी सुख मिळेल. आणि एवढं कष्ट करून दुःख येऊ लागले. आणि सत्संग ऐकत ऐकत मोरारी बापूचा सत्संग संपला की मी TV दुसऱ्या चॅनलला पाहायचो, तिसऱ्या चॅनलला पाहायचो. असं करीत करीत अचानक एक दिवशी एक चॅनल लागलं. त्या चॅनल मला आठवत नाही, त्या चॅनलला संत रामपालजी महाराज, तत्वदर्शी संत रामपालजी महाराज असं नाव होतं. आणि संत रामपालजी महाराज यांची वेशभूषा पाहिली तर सर्वसाधारण, असं वाटत नव्हतं की हे संत असतील. पण ज्यावेळेस मी ते चॅनल ऑन केलं त्यावेळेस लक्षात आलं माझ्या की त्या संताने हा विषय छेडला गेला, 3 देव के करते जो भक्ती उनके कभी ना होय मुक्ती. तळपायाची आग
मस्तकाला गेली. म्हणलं 3 देवाची भक्ती म्हणजे आपण विष्णूचे साधक आहेत आणि त्याची मुक्ती होणार नाही. मग त्यावेळेस वळून त्यावेळेस संतांनी सांगितलं, नंतर असं वाटायचं नाही काहीतरी आणखीन याच्या पुढं काय असेल ते बघू, याला पुरावा पाहिजे ना, शास्त्राचा म्हणा कुठल्या तरी संताचा तरी. आणि त्यावेळेस संत रामपालजी महाराजांनी सांगितलं, गुण 3 15 अध्यायाचा पहिला श्लोक सांगितला. पेज काढलं आणि श्लोक वाचला. ऊर्ध्व मूलमत शाखम अश्वस्तव्य प्रावरभ्यम छंदांश यश पर्णाने व्यस्त वेदास वेद. हे अर्जुना, हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. आणि वृक्ष दाखवला. वृक्षापुरतं तितकं माहीत होतं. मूळ कोण आहे, डार कोण आहे, फांदी कोण आहे हे अजिबात ज्ञान नव्हतं. गूढ ज्ञान दिलेलं होतं. ते 3 स्थान आहेत, पण ती 3 स्थान कोणते आहेत हे फक्त संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आल्यानंतर लक्षात आलं. आणि महाराजांना तोच विषय छेडला की गुण 3 के भक्ती में भूल पडा संसार आणि कहे कबीर निज राम बिना कैसे उतरो पार. पार याचा अर्थ लक्षात आला की तुमचा पूर्ण मोक्ष कसा होणार ह्या देवदेवताची भक्ती केल्यानं. तर तुम्हाला मूळ इष्टरूपामध्ये पूर्ण परमात्म्याची भक्ती करायची असं सांगायले संत रामपालजी महाराज. मी म्हणलो, अशा लक्षात आलं माझ्या की आपण आयुष्यभर इतकं ह्या देवताची पूजा भक्ती केली आणि हे आपण ज्ञान तर कधी ऐकलं नाही. रोज भगवद्गीता वाचायचो हे कळालं बी नाही. आणि त्यावेळेस संत रामपालजी महाराजांनं भगवद्गीता उघडून सांगितले की कबीर साहेबाचा एक दोहा होता की अक्षर पुरुष एक है ज्योत निरंजन वाकी डार, तीनों देव शाखा है पात रूपी संसार. पण अक्षर हे काही मालूम नव्हतं. नुसतं आम्ही घोटायचो असा शब्द, तो आमेव पुरुष लोक अक्षर अक्षर एवच. पण हे माहीत नव्हतं की अक्षर कोण आहे, अक्षर कोण आहे. त्यावेळेस संत रामपालजी महाराजांना सांगितलं की 3 देव के करते जो भक्ती उनकी कबे ना होई मुक्ती. मी लक्षात आलं की बाबा शास्त्राचे पुरावे नाहीत. आज संत म्हणजे लौकिक कशा कथा सांगायला की महाराजांना लगेच सांगितलं की 7व्या अध्यायाचा 15वा श्लोक काढला. बच्चो पहा म्हणले की हे सदग्रंथ पहिलेचे हे काय अगोदर आता निर्माण नाही झाले. की ह्या सदग्रंथामध्ये 7व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात काय सांगितलं, मला इतकी खटक बसली. हे सद्गुरू, हे संत रामपालजी महाराज, हे तर गीतेमध्ये तुम्ही उल्लेख करून दाखवता. आम्ही ही गीता आम्ही रोज पडपड करून वाचली. हे सद्गुरुदेव, हे गुढ ज्ञान आजपर्यंत 20 वर्षामध्ये मी कधीही ऐकलं नाही. कोणी कुठल्या संतानं सुद्धा गुढ ज्ञान दिले नाही. संकेत दिले, पण तुम्ही स्पष्ट त्याला सद्ग्रंथाचा आधार देऊन तुम्ही पुरावा दिला, श्लोकाचा पुरावा दिला परमात्मा. हे सद्गुरुदेव, हे संत रामपालजी महाराज. असं म्हणत संत रामपालजी महाराजांनी वेद काढले की परमात्मा कोण आहे, तो कसा आहे. तर आम्ही निर्गुण समजायचो परमात्मा, निर्गुण समजायचो आणि मूर्तीची पूजा करायचो. आणि सगुण निर्गुण एक गोविंद रे. पण तो गोविंद कोण आहे याचा संदर्भ, याचा उल्लेख संत रामपालजी महाराजांनी सांगितला. द्वामेव पुरुष लोके क्षर अक्षर एवच. क्षर ब्रह्म, अक्षर ब्रह्म आणि उत्तम पुरुष परमात्मा इति उदाहरता. तो तिसरा आहे, तो अविनाशी आहे आणि हे 2 नाशवान आहेत. त्यावेळेस पुन्हा सांगितलं की गीता ज्ञानदाता हा नाशवान आहे. गीता ज्ञानदाता असं नाशवान आहे ह्याचं उत्तर संत रामपालजी महाराजांना लय भगवद्गीतेमध्येच दिलं की अर्जुन, तेरे और मेरे बहुत जन्म हो चुके, तुम्ही नाही जानता मैं जानता हूं. त्यावेळेस लक्षात आलं की हा स्वतः कबूल करतोय की अर्जुना, तुझे माझे अनेक जन्म झालेत, तुला माहित नाही ते मला माहित आहे. मग तुला परम मोक्ष, ते निज स्थान, तो आदिराम जर पाहायचा असेल, परम सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, तुझी येरझर संपवायची असेल, तर सर्व धर्मां परित्याज माम एकम शरणं व्रज. त्या परमात्म्याला शरण जा. आणि हे संकेत या वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याचशा संतांनी दिले. शिर्डीचे साईबाबाने सांगितलं की सबका मालिक एक, बोट वरती करून दाखवलं. पण त्या बोटाचा संकेत आम्हाला आजपर्यंत कळाला नव्हता. आम्ही संदर्भ असा लावला की शास्त्र पाहिले की संतांना याच्या आधी संत होऊन गेले, ह्या संतांना पण ह्याचा भेद दिलाय का नाही पाहायला गेलं. त्यावेळेस लक्षात आलं की ज्या संत रामपालजी महाराजांनी जे शास्त्रयुक्त ज्ञान आमच्या समोर मांडलं, वेद सांगितले, परमात्मानं वेद काढले, वेदामध्ये सांगितलं की परमात्मा साकार आहे, सहशरीर आहे, मनुष्य सदृश्य आहे.
आणि लक्षात आलं की परमात्मा असा आकार आहे, मनुष्य सदृश्य म्हणजे मनुष्यासारखा आहे. आणि ह्या संप्रदायामध्ये सांगितलं की परमात्मा निराकार आहे. हा भेद मला लक्षात आला की असं वाटलं की हे जे वेदाचं ज्ञान आहे, हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे, हे मूळ ज्ञान आहे. म्हणून मी अशी तनमन कंटिन्यू दोन महिने कंटिन्यू सत्संग, कंटिन्यू दुसरे सत्संग टाळून हाच सत्संग पाहायला लागलो संत रामपालजी महाराजांचं. आणि मग हे ज्ञान मला लक्षात आलं की माझ्या पायाखालची वाळू घसरली. धरणीमाय जागा देना की परमात्मा और कुछ है. ही कारण अभ्यास तुका म्हणे की आपल्याला संतांना बी सांगितलं की तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आम्ही त्या ब्रह्मापर्यंत, त्या विष्णूपर्यंत स्थिर होतो. आणि ते क्षर ब्रह्म, अक्षर ब्रह्म आणि त्या अक्षर पुरुषाचा मंत्र सांगितला. भगवद्गीतेमध्ये संत रामपालजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं की मोक्षाचा मंत्र कोणता आहे. हाच प्रश्न अर्जुनानं विचारला की परमात्मा जीवितनी देवदेवता की भक्ती करते फिर भी दुखी क्यों है. हाच प्रश्नाचं उत्तर गीता ज्ञानदात्याने अर्जुनाला दिलं की अर्जुना ऐक, जे शास्त्रविधी त्याग कर मनमानी पूजा करते है, शास्त्राच्या विरोधात आचरण करतात, त्यांना कुठलं सुख, कुठली सिद्धी, कुठला मोक्ष होणार नाही. म्हणून अर्जुन कर्तव्य अकर्तव्य जे शास्त्रही प्रमाण आहे. आणि हा गीतेमधला प्रमाण संत रामपालजी महाराजांना दिलं. आणि ह्या ठिकाणी संप्रदायामध्ये सांगितलं की तस्मात शास्त्री प्रमाण आहे, की शास्त्रामध्ये जी भक्ती सांगितली ती सहभक्ती आहे. आणि आपण जे करतोय हा लोकवेद आहे. म्हणून माझ्या अंतःकरणात तुम्ही संत रामपालजी महाराजांना पुकार केले, हे परमात्मा, हे सद्गुरू, तुम्ही या पृथ्वी तलावर असताल, ह्या तुमच्या दासाला शरणात घ्या, अशी विनंती करून मी दुसऱ्या दिवशी लगेच ट्रेन पकडून संत रामपालजी महाराज हरियाणा जिल्हा हिसार बरवाला आश्रम या ठिकाणी जाऊन नामदीक्षा घेतली. सर, जसे की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी आपण शास्त्रयुक्त भक्ती स्वीकारली, त्या शास्त्रयुक्त भक्तीनुसार आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत. सर, संत रामपालजी महाराज यांच्या शरणात गेल्याच्या नंतर मला पहिला लाभ जो झाला तो आध्यात्मिक लाभ झाला. बहुत सुकृताची जोडी आणि सद्गुरू चरण आवडी की बहुत दिवसानं हा परमात्मा सद्गुरू मला प्राप्त झाले. आणि पहिला लाभ तो आध्यात्मिक झाला. मला ते आध्यात्मिक ज्ञानाचं ज्ञान झालं सद्गुरू संत रामपालजी महाराज यांच्याकडून. ते ज्ञान आजपर्यंत या विश्वामध्ये तत्वदर्शी फक्त संत रामपालजी महाराज आहेत. आणि त्यांनी मला आध्यात्मिक असा लाभ दिला की मला पूर्ण ब्रह्म कोण आहे आणि 3 पुरुष कोण आहेत हे वेदविद शास्त्रानुसार सगळ्या शास्त्राचं प्रमाण देऊन सदभक्ती दिली. या सदभक्तीचं उदाहरण सगळं संत रामपालजी महाराजांना केलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं, तुम्हाला मोक्षाचा मार्ग मिळाला, परंतु असं असताना आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का. सर, आणखीन लाभ झाला तर तो सांगायचा झाला तर शारीरिक लाभ आहे. माझ्या शरीरामध्ये एक अशी उपाधी होती की तो मूळयात म्हणायचा, त्याला बवासीर म्हणायचं. ते बवासीर असा होता, तो मी एक वेळेस ऑपरेशन केलं तरी तो पुन्हा मला पूर्ण असं त्रासदायक होता. पूर्ण शरीर असं थकून जायचं. ह्या डॉक्टरकडे जाय, त्या डॉक्टरकडे जाय, असे पूर्ण विलाज केले. 2 वेळेस ऑपरेशन केले तरी पण त्या बिमारीचा, त्या आजाराचा इलाज मला कुठंच झालं नाही. ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांनी मला नामदीक्षा दिली त्यावेळेस संत रामपालजी महाराजांच्या त्या नामदीक्षेच्या पावरनं, त्या शक्तीनं या शरीरातले सगळे दुःख निवारण, ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्या दिवशीपासून समाधान झालं, ते निवारण झालं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी आपण नामदीक्षा घेतली त्या नामदीक्षेमुळे आपल्या ज्या शरीरात जी रोग होता बावासीर हा पूर्णपणे बरा झाला. जसेच तुम्हाला आध्यात्मिक लाभ पण प्राप्त झाला, परंतु असं असताना आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का. आणखीन लाभ सांगायचे सर, तर ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन मी घरी आलो त्यावेळेस माझी पत्नी आग्रह धरू लागली की बाबा तुम्ही इतक्या लांब संत सद्गुरू रामपालजी महाराजांच्या शरणात गेलात आणि मला बी यायचं आहे. तर आम्ही सांगितलं त्यांना किंवा 1 महिन्याच्या नंतर मी जाणार आहे संत रामपालजी महाराज यांच्या दर्शनासाठी. तर पूर्ण परिवार, 2 मुलं, माझी आई, माझी पत्नी सोबत घेऊन आम्ही दुसऱ्या वेळेस संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमामध्ये गेलो. आणि त्या पूर्ण परिवारानं राहिलेले माझी पत्नी, 2 मुलं आणि माझी आई यांना पण त्या आश्रमात जाऊन
त्यांच्या मनामध्ये अशी उत्स्फूर्त निर्माण झाली आणि ते खरं तर अगोदर बघण्यासाठी आलते. त्यांची अशी इच्छा झाली की ते प्रसन्न वातावरण, त्या आश्रमामध्ये सगळ्या भक्तांचा जो भाव आहे, ते प्रेम आहे, ती नम्रता आहे, ती पाहून हे हतबल झाले की असं आपण कुठंही पाहिलं नाही. याच्या अगोदर आपण इतके कीर्तन प्रवचन सगळ्या गोष्टी सत्संगाला फिरलो, सगळीकडे गेलो, तीर्थस्नान करून बघितले, सगळं केलं, पण ही एवढी शांती, एवढं समाधान आणि त्या ठिकाणी सगळी सोय पाहून भंडारा भोजनासाठी फ्री व्यवस्था, रजईची व्यवस्था फ्री, राहण्यासाठी फ्री, चहा फ्री, बिस्किट फ्री, सगळ्या गोष्टी फ्री. आणि हे पाहून घरच्यांना सांगितलं की आम्हाला नामदीक्षा घ्यायची. मी म्हटलं ठीक आहे, ते नेम सद्गुरू रामपालजी महाराजांचे नेम असतील ते तुम्ही वाचा, ते तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही घेऊ शकता. मी त्यांना आग्रह केला नाही, कारण हे ज्ञानाचा विषय आहे. कारण मी माझे 20 वर्ष याच्यामध्ये घातले गेले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जी भक्ती करता ती आम्हाला सगळी मान्य, आम्हाला सत्संगातून संत रामपालजी महाराजांना सगळं ज्ञान दिलं, तर आमची इच्छा झाली की आम्हाला नामदीक्षा घ्यायची. त्यांना पूर्ण 2 मुलं आणि माझी पत्नी आणि माझी आई यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. आणि ती नामदीक्षा घेऊन आम्ही एक दिवस सत्संग ऐकला. सत्संग ऐकल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या गावाकडे रवाना झालो. येते असताना झाशी या स्टेशनवर ट्रेन थांबली, रेल्वे थांबली. त्यावर रेल्वे थांबल्याच्या नंतर माझा छोटा मुलगा जवळपास 7 ते 8 वर्षाचा असेल त्यावेळेस, तो ब्रश करण्यासाठी खाली उतरला. सकाळची वेळ होती, गाडी 20 मिनिटं त्या ठिकाणी थांबणार होती. मी अगोदरच 5 वाजता माझा नित्यनेम करून मी गाडीमध्ये बसलेलो होतो. घरचे माझी मंडळी आणि माझी मुलं 2, आई फ्रेश होण्यासाठी ब्रश करण्यासाठी खाली उतरले. ब्रश करून वरती आले, आई आली आमची, माझी पत्नी आली आणि मोठा मुलगा बी आला. आणि लहाना मुलगा माझं लक्षच नाही, मला वाटलं पाठीमागं असेल. मी पाहिलं त्यावेळेस मोठा मुलगा म्हणतो, पप्पा आपला संदीप नाही. एकदम आश्चर्य वाटलं आणि माझं लक्षात आलं की नाही, हे परमात्मा तुम्हीच येत आमचे रक्षण करता, तुम्हीच दया करा. आणि असं करून आमच्या पत्नीने मोठा टाहो फोडला, मोठ्यानं आरडाओरडा सुरू केली की असं कसं झालं, माझा मुलगा हरवला, गाडी रोखा, गाडी रोखा. आणि ज्या ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो होतो, या जालना विभागातील वाटूर या ठिकाणचे बरेचसे भक्त मंडळी त्या ठिकाणी त्या ट्रेनमध्ये होते, आमच्या अगोदर नामदीक्षा घेतलेली. आणि त्यांनी सांगितले की संत रामपालजी महाराजांचा जय जयकार करा. बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज की जय म्हणल्यानंतर अर्धा किलोमीटर स्टेशनपासून ती सुपरफास्ट गाडी अर्धा किलोमीटर जवळपास गेली. आणि ज्यावेळेस आम्ही बंदी छोड संत रामपालजी महाराज की जय म्हणल्यानंतर गाडी ऑटोमॅटिक स्टॉप झाली, थांबली. त्यावेळेस मी लगेच पटकून त्या दरवाज्यातून खाली उतरलो आणि सांगितलं की आता तुम्ही तिकीट काढलेले, तुम्ही जा, मी पाहतो म्हणलं मुलाला. त्यावेळेस आमची पत्नी खूप मोठ्या जोरजोराने रडू लागली. आणि साहजिक आहे, ज्याचा पोटचा मुलगा हरवला त्याला रडू येणं, दुःख होणं हे साहजिक आहे. खूप मोठ्याने आक्रोश करवले. सगळे भगत मंडळी सुद्धा म्हणायची कसं काय झालं. त्यावेळेस मोठमोठ्याने हणू घेऊन रडू लागली. त्यावेळेस मी पूर्ण डबे पास केले. पूर्ण डब्यामध्ये बघितलं की मुलगा ह्या डब्यात असेल, त्या डब्यात असेल, पूर्ण डबे चाळले. शेवटच्या डब्यापासून गेलो, संदीप असा आवाज दिला. तो मुलगा मला कुठेही सापडला नाही. ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांना सांगितलं, हे बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज तुम्ही दया कळा, सद्गुरू जो चाहो सो करी, 14 कोट दूध डरई. सद्गुरू काही बी करू शकतात, हे मालिक तुम्ही दया करा. हे जर असं झालं तर मी काय सांगू माझ्या गावाकडे गेल्यानंतर की तुमचा मुलगा हरून आला, तुम्ही कुठून नामदीक्षा घेऊन आले. अंतकरणातून मी परमात्माला हाक मारली. त्यावेळेस भगतमती गाडीमध्ये मोठमोठ्याने आरडू लागली की माझा मुलगा गेला, कोणीतरी चला, माझ्यासोबत चला. पण ट्रेन उभा टाकलेली होती, तिचं धाडूस व्हायना खाली उडी मारायला. त्यावेळेस एक जुनी भगतमती, त्याला म्हणणे की भगतमती दंडवत प्रणाम करा, बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजाचा तुम्ही जय जयकार करा, दंडवत करा. तिनं लगेच पटकून दंडवत रेल्वेमध्ये साष्टांग दंडवत घातला आणि बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज की जय दया करा असं म्हटल्यानंतर एक पगडी बांधून एक तरुण असा मुलगा दरवाज्यामध्ये हजर झाला. माता आप क्यों रो रही हो असं विचारल्यानंतर तिच्या लक्षात आलं की हे कोणतरी विचारायलेत आपल्याला, मेरा बच्चा खो गया, माझा मुलगा हरवला. असं म्हटल्यानंतर ठीक आहे माताजी मेरे साथ चल, तेरा बच्चा मैं ला के दूंगा असं म्हटल्यानंतर तिच्या मनात नाही काय आलं. तिला वाटलं आता आपले पती तर गेलेत पाठीमागं, आपण पाठीमागं यांच्यासोबत जायला हरकत नाही बघायला. पाठीमागं आल्याच्या नंतर आमच्या पत्नीच्या पायामध्ये चप्पल पण नव्हती.
जाता वेळेस मी तिचे पाय जमिनीवर अजिबात टेकले नाही. मी सत्य सांगतोय. हे कधी सांगितलं? ज्यावेळेस ते पगडी घालून जे मुलगा आलता तो सफेद ड्रेसमध्ये, त्यानं सोबत घेऊन माझ्या पत्नीला त्या स्टेशनवर, झाशी स्टेशनवर, त्या दुसऱ्या गाडीमध्ये आमचा मुलगा बसला होता. एकानं पकडून धरलेलं होतं, हातात ब्रश होता आणि रडू लागला. आणि ज्यावेळेस या पगडीवाल्या मुलाला पाहिलं त्यानं अनोळखी, त्याच्या लक्षात आलं आईसोबत हा माणूस कोण आला. तर पगडीवाला तो माणूस म्हणतोय की बेटा चल, समोरच्या माणसाला म्हणतो की मैं ते उसका पिताजी यही माँ आहे इसकी. तर त्यांच्याकडे जाय ना तो. मग त्याची आई म्हणते की पप्पा तुझे बाहेर थांबलेत, संदीप चल. त्यावेळेस त्या आईकडे धाव घेतली. त्यावेळेस त्या पगडीवाल्या त्या सफेद ड्रेसमध्ये आलेल्या त्या मुलानं पटकून उचलून घेतलं कडेवर आणि हॉर्न वाजला गाडीचा. आम्ही पळतच पाठीमागं सगळे भगतजी उतरलेले होते की सांगितलं सोळंकी भगतजी तुमचा मुलगा सापडला. मी पाहतो तर त्या भगतजीच्या खांद्यावर एक मुलगा होता ना, आमची पत्नी त्याच्या पाठीमागं पळत होती. बाकीचे भगतजी त्याच्या पाठीमागं पळायचे. का? ही गाडीची ट्रेन म्हणजे सिग्नल पडलं होतं, शिट्टी मारली होती गाडीनं. त्यावेळेस मी बी पाठीमागं फास्ट त्यांच्याच पळालो. मग ज्यावेळेस आम्ही गाडीमध्ये बसायचं की गाडी अचानक एकदम सुरू झाली. सुरू झाल्यानंतर आम्ही मध्ये बसलोत गाडीमध्ये बसलो असताना आणि त्या भगतजीचे मी ऋणवाद केले. हे भगतजी तुमच्यामुळं आमचा मुलगा सापडला, आमच्या खूप खूप उपकार केले तुम्ही. नाही म्हणले, बंदे इस बंदे को उसने लिजाया था, बोले परमात्मा ने बचा दिया, इसको संभालो. असं म्हणल्यानंतर समोर बसले. आम्ही चर्चा करीत असताना बरेचसे भगतजी वर बसलेले होते, आमच्या समोर बसलेले होते. अशी चर्चा चालू होती. आणि मी काय केलं, त्यांच्या पायाकडे बघितलं, त्यांच्या पायात पण चप्पल नाही. मला असं थोडंसं हृदय हे निर्माण झालं की एवढं पायी जाऊन त्यानं पळत जाऊन आपल्या मुलाला आणलं, यांच्या पायात चप्पल पण नाही. म्हणून भगतजी तुमच्या पायात आपके पाव में चप्पल नाही. ते म्हणले नाही भगतजी रणदेव. मैं काय केलं, खिशामध्ये पाकिटामधले पैसे काढले आणि त्यांच्या खिशात टाकले. आणि बिस्किट होते, बिस्किट पुडा दिला, 4 बिस्किट खाल्ले, बिस्लरीचं पाणी दिलं. असं बोलत असताना मालिक ने बचा दिया आपने बंदे को, उसको संभालो असं म्हणणं. आणि गाडी फास्ट निघलीत असताना आम्ही सगळे चर्चा करायलो. भगतजी तुम्हाला कसं काय माहिती होतं, काय होतं, असं म्हणत असताना त्याच क्षणी एकदम अदृश्य झाला तो मुलगा. त्यावेळेस आम्हाला कळालंय की मग जुन्या भक्ताने गजर केला की बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज की जय. तुमच्या समोर बसलेला कुठे तो, त्यानं मुलगा आणला. तो पाहिलो तर आम्ही बाथरूममध्ये पाहतो, इकडे पाहतो, कुठंच नाही. पाठी साईडला कुठं लोंबकळलेला असेल ट्रेनला, कुठंच सापडला नाही. त्यावेळेस आम्ही दंडवत प्रणाम केला. बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज, आपकी दया से तुमच्या दयेनं, तुमच्या सहदिच्छेनं आमचा मुलगा परत मिळाला. परमात्मा तू दयाळू आहेस दाता. म्हणून आमच्या पत्नीला इतका दृढ विश्वास निर्माण झाला की जो हरवलेला मुलगा दुसऱ्या ट्रेनमध्ये बसला, जर यदा कदाचित ते ट्रेन निघून गेली असती तर माझा मुलगा मला मिळाला नसता. तर खरेच तुमचे सद्गुरू संत रामपालजी महाराज, मी नामनिशिया घेतली, मी नुसती बघायला आलते, पण आज मला खरा अनुभव आला की एवढी दृढ झाली ती भक्तीमध्ये, माझ्यापेक्षाही जास्त पूर्ण परिवार आमचा या संत रामपालजी महाराजाच्या शरणात राहून ही सद्भक्ती करतोय आणि तो परमानंद आम्ही अनुभवतोय. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आपला हरवलेला मुलगा परत सापडला आणि आपल्याला या सांसारिक आयुष्यामध्ये बरेचसे लाभ प्राप्त झाले. मुख्य म्हणजे आपला जो मोक्षाचा मार्ग होता तो आपल्याला मिळाला. तर या अनुषंगाने आपण या सर्व भक्तांना किंवा श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता? सर, संदेश तर काय मी देऊ शकत नाही, की हात जोडून कळकळीची विनंती करतो. हे समाज बांधवांनो, माझी एक आग्रहाची कळकळीची विनंती आहे. सत्य असत्याशी मन करा रे ग्वाही. ही सत्य असत्य तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, सद्ग्रंथामध्ये जी साधना सांगितली, जी मोक्षप्राप्तीची साधना सांगितली, ही साधना फक्त विश्वामध्ये तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही सापडणार नाही, कुठेही तुमचा मोक्ष होणार नाही. म्हणून माझी एक कळकळीची हात जोडून विनंती आहे. वारकरी संप्रदायाचे असतील, माझे मित्रमंडळी कोणी सखे सोयरे असतील, त्यांना मी हात जोडून कळकळीची माता भगिनींना विनंती करतो की संत रामपालजी महाराज हे सर्व सामान्य मनुष्य नाहीत. हे पूर्ण ब्रह्मपरमपिता तत्वदर्शी संताच्या रूपात कबीर साहेब आलेले आहेत. आणि हा योग हा खूप दिवसानं येत असतो. हा पर्वकाळ आहे, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीसमळ. तुम्हाला जर आत्मचिंतन करायचं असेल, मोक्ष करून घ्यायचा असेल, तर संत रामपालजी महाराज आपल्या या पवित्र या भारत देशामध्ये आज हरियाणामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. म्हणून
माझी एक कळकळीची विनंती की सर्वांनी, माझे हात जोडून विनंती की सर्वांनी शास्त्र अध्ययन करून, प्रवचन ऐकून, पुस्तकं वाचून संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेऊन आपलं कल्याण करावं, मोक्ष करून घ्यावा, ही विनंती. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजांचा ज्यांना कोणी नामउपदेश घ्यायचा असेल, गुरुदीक्षा घ्यायची असेल तर सरळ आणि सोपा मार्ग आहे. संत रामपालजी महाराजांचा अनेक चॅनलला सत्संग चालू असतो. त्या सत्संगाच्या खाली पट्टी असते. त्या पट्टीवर आश्रमाचे फोन नंबर दिलेले असतात. तुम्ही त्या आश्रमात फोन करून विचारू शकता की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कुठे मिळते. तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर येतं की तुम्हाला जवळचा बीड जिल्हा, तुम्हाला कुठला तालुका, जिल्हा कुठला, तुमचं स्टेट कुठलं आहे, सगळं विचारलं जातं. आणि तुम्हाला जे जवळ आहे ते पूर्ण भारतामध्ये, पूर्ण देशामध्ये, विश्वामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्राची ओपनिंग संत रामपालजी महाराज यांच्या दयाने झाली आहे. परमात्मा तुम्हाला मोफत या ठिकाणी नामदीक्षा दिली जाते. म्हणून माझी एक विनंती की संत रामपालजी महाराजांची तुम्हाला नामदीक्षा घ्यायची असेल तर संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा, जिने की रहा, गीता तेरा, अमृत ज्ञान असे पुस्तकं बरेचसे संत रामपालजी महाराज जे प्रकाशित झालेले आहेत. ते सदग्रंथाला वेद, गीता, बायबल, पुराण, कुराण शरीफ, 18 पुराण, 6 शास्त्र, सगळ्या शास्त्राचे प्रमाण घेऊन संत रामपालजी महाराजांनी या पुस्तकाचं हे अध्ययन केलेलं आहे. आणि तुमच्यासमोर परमात्माने ही ज्ञानगंगा, ही विश्वाला कल्याण तारून नेण्यासाठी हा उपक्रम राबविलेला. या ठिकाणी तुम्हाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळेल. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.